त्यांना सर्व मंडळीस, ख्रिस्तामध्ये असलेल्या विश्वासणाऱ्या सर्व मंडळीस मी प्रेमाचा सलाम सांगतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याकरता दिलेलं बलिदान आणि आपल्याकरता त्यांनी मुक्त केलेला स्वर्गाचा मार्ग, ही सुवार्ता आम्ही लोकांना सांगतो. ह्याच्या पलीकडे आम्ही लोकांना काही सांगत नाही. हा ख्रिस्त आम्ही गाजवतो. कुठल्या भाकड कथा सांगत नाही. जे सत्य आहे तेच आम्ही सांगतो. ख्रिस्ताची शिकवण काय आहे हे आम्ही गाजवतो. आपल्या शत्रूवर प्रीती कर. आता याच्यामध्ये जर कोणाला वाईट वाटत असेल, अवघड वाटत असेल, हा त्याचा प्रश्न राहील. प्रीतीवर जे आपल्यावर प्रीती करतात, प्रेम करतात, आपण त्याच्यावरती करतोच. पण जो कोणी आपला निंदा करतो, आपली चाडी चुगली करतो, काय त्याच्यावर आम्ही प्रीती करतो का? काय त्याच्यावरती आम्ही प्रार्थना करतो का? हा स्वभाव आमच्यामध्ये आहे का? हा स्वभाव आम्हाला कोण देईल? तो एकच आहे, प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून अशा शांतीच्या परमेश्वराची, अशा सत्य मार्गाची आम्ही सुवार्ता गाजवतो. विषय तो नाही, म्हणजे माझे ऐकणारे आज आहेत, ऐकतील की कशाविषयी काय आणि काय आम्ही ऐकतो त्याच्याविषयी. आपल्याकरता स्तोत्रसंहिता 34 प्रकाश वाचेल. स्तोत्रसंहिता 34 1 ते 6. स्तोत्रसंहिता 34 1 ते 9 वचनं आपणाकरता प्रकाश वाचेल. आपण लक्ष देऊन ऐकूया. स्तोत्रसंहिता 34 1 ते 9 वचन आपण पाहूया. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळविल. दिन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. त्याने त्याच्याकडे पाहिले, ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जाने कदापिही काळवडणार नाहीत. ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला तो सोडविल. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या भोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. परमेश्वरा दिले वचन आपल्या सर्वांना आशीर्वाद असो. आमेन. आमेन. किती अभिवचन देवाने दिलेले आहेत. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. अनुभव घेतल्याशिवाय तर काही कळणार नाही ना आपल्याला, आहे का नाही? अनुभव घेतला पाहिजे तेव्हाच. उगाच त्याच्या विरुद्ध काहीतरी बोलून ते होत नाही. आणि जो त्याचं भय धरतो तो पुरुष कसा आहे? धन्य आहे, चांगला आहे. आज आपण पाहूया प्रेषितांचे कृत्य याचा अध्याय 17 वचन 16 ते 32. प्रेषितांचे कृत्य अध्याय 17
वचन 16 पासून 32 पर्यंत मी आपल्याकरता वाचतो, आपण लक्ष देऊन ऐकावं. अथने येथे पौल अथनेस त्याची वाट पाहत असता ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला. काय? ह्यामुळे तो सभास्थानात यहुद्यांबरोबर व भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालीत असे. तेव्हा एपिकूरपंथी व स्तोकीयपंथी यांच्यापैकी कित्येक तत्वज्ञांनी त्याला विरोध केला. कित्येक त्याला म्हणाले, हा बडबड्या काय बोलतो. दुसरे म्हणाले, हा परक्या दैवताची घोषणा करणारा दिसतो. कारण येशू व पुनरुत्थान यांच्याविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करीत असे. नंतर त्यांनी त्याला धरून अरियपगावर नेऊन म्हटले, तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय आहे हे आम्हा समजून सांगाल काय. कारण तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवीत आहात. त्याचा अर्थ काय आहे हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. काहीतरी नवल विशेष सांगितल्या ऐकल्याशिवाय सर्व अथनेकर व तेथे राहणारे परके लोक यांचा वेळ जात नसे. तेव्हा पौल अरियपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो अथनेकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदेवतांचा फार मान देणारे आहात असे मला दिसते. कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली, ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करिता ते मी तुम्हाला जाहीर करतो. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो आणि त्याने एकापासून माणसाची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले आहे. आणि त्याचे नेमलेले समय व त्याच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविलेल्या आहेत, अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही, कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो व आहोत. तसेच तुमच्या कवीपैकीही कित्येकांनी म्हटले आहे की आपण वास्तविक त्याचा अंश आहोत. तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसाला आज्ञा करीतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यातून उठवून ह्या विषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे. तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करून लागले. कित्येक म्हणाले, ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा ऐकू. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद दे. जेव्हा पौलाने प्रभू येशू ख्रिस्ताचा अंगीकार केला आणि प्रभूने दर्शन दिलं आणि जेव्हा पौलाने
खऱ्या जीवाने अंतकरणाने प्रभूची सेवा करण्यास सुरुवात केली तर पौलासारखा आवेशी शिष्य आणि ज्याला जोश इतका होता परमेश्वराविषयी की तो प्रत्येक नगरात जाऊन त्यांनी मंडळी काय केली आहे, स्थापन केलेली आहे. मग असाच तो एका नगरामध्ये जिथे अथेन हे नाव आहे आणि त्या नगरात तो गेलेला असताना त्यांनी काय पाहिलं की शहर मूर्तीने भरलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा त्याला कसा संताप आला आणि त्यामुळे तो सभास्थानात जाऊन तिथल्या पुजाऱ्यांबरोबर काय करायला लागला, वादविवाद करायला लागला. आणि मग तिथल्या नगरातल्या लोकांनी त्याला धरलं आणि एका सभास्थानामध्ये नेलं आणि त्याला सांगितलं की तू काय बोलतोस हे आम्हाला कळत नाही, तू काय घोषणा करतोय आम्हाला कळत नाही, हे आम्हाला समजून सांग. कारण की आजही आमची परिस्थिती, आता जसं ताईने सांगितलं आहे ना, आमची परिस्थिती आजही तीच आहे की तू हे का करतोस. आमचे आहेत अजून, मग तुला इकडं तिकडं भटकण्याचं काय गरज आहे आणि तू जी घोषणा करतो ही कोणत्या देवाची करतो, हा कुठला देव आहे, हा परकीय देव आहे. ते लोक पण काय म्हणाले, हा बडबड्या काय बडबड करतोय, येडबीड लागले काय याला. आम्ही इथं वर्षानुवर्ष आमचं आयुष्य गेलं, आम्ही इथं सर्व कार्यक्रम करत आहोत, आमचं आयोजन होतं आहे, आमच्या सगळ्या कार्यक्रमाला इतके लोक जमतात, सगळं काही होतं आणि हा कुठून आला की म्हणतो की हे तुमचं चूक आहे आणि हे तुम्ही करता ते बरोबर नाही. कोण आहे हा आणि हा कशाविषयी बोलतो, कोण काय व्यर्थ बडबड करतो. हा तर त्याला शब्दामध्ये धरण्याकरता त्यांनी त्याला धरून काय केलं, नेलंय पुढे सभास्थानामध्ये की म्हणजे हा बघूया काय बोलतोय ते. आणि ते त्याला म्हणजे काय करतात, याच्या तोंडातून काहीतरी भलतं शब्द निघत म्हणजे आम्हाला त्याच्यावरती दोष ठेवायला होईल आणि याला दगडमार करून आम्ही काय करू, मारून टाकू काही. कारण की बघूया म्हणून काही जण आवेशाने येतात, घुसतात आतमध्ये. यांच्या तोंडातून काही निघतंय काय, आमच्याविषयी काही निघतं का, आमच्याविषयी फार महत्त्वाचं असतं. जे माझे विचार मला पहिले सांगितलं त्या विचाराविषयी हा काय विरुद्ध बोलतोय काय. पण तसं जेव्हा काही आढळत नाही तेव्हा म्हणतात की हे तर शिकवण आम्हाला नवीन आहे. ही कोणची शिकवण आहे, शत्रूवरती प्रेम करायला सांगतोय, हे तर आम्ही ऐकलं नाही. मी अशाच लोकांना बोलतो, अशाच माणसांच्या मनातलं मी सांगतो. जर त्यांना वाटतं की हा देव परकीय आहे, येशू ख्रिस्ताचा मार्ग आम्हाला ठाऊक नाही, आम्ही जे जाणतो ते युगानुयुग असं आहे, मग त्या व्यक्तीने, त्या माणसाने आपल्या घरामध्ये कुठली चांगलं तत्व आहेत तर त्याने आपल्या घरामध्ये सभा भरवावी आणि आपल्या लोकांना त्याच्याविषयी तत्वज्ञान द्यावं, त्याच्याकडे किती आहे ते. जर त्यांना वाटतं की आम्ही जेव्हा सुवार्ता गाजवत आहोत, जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची शांतीची सुवार्ता सांगतो की ज्याने आम्हाला पापमुक्त केलं, तुम्हाला पापमुक्त केलं, जगाला पापमुक्त केलं, रोगमुक्त केलं, तो आमच्यासाठी बलिदान झाला, त्याने आमच्यासाठी रक्त सांडलं, ही जी सुवार्ता जर त्यांना जमत नसली तर त्यांच्याकडून अजून काय आहे हे त्यांनी तत्वज्ञान प्रगट करावं आणि ते द्यावं. शांतीची सुवार्ता त्यांनी सांगावी. बंधन कोणाला नाहीये, परमेश्वराने सगळ्यांना मार्ग मोकळे केलेले आहेत. आणि तो पाऊल सांगतो की तुम्ही देवाविषयी मान ठेवणारे मला दिसतात, खूप मान आहे लोकांना देवाविषयी, जेही भजन पूजन करतात त्यांना देवाविषयी काय, तुमच्या देवाविषयी मला मान दिसतो की तुम्ही देवाला खूप मानतात, तुम्ही त्याची आदर करतात, त्याला मान सन्मान देतात, मला माहिती आहे. पण असा एक देव आहे ज्याचं तुम्ही नेहमी नाव घेता पण त्याला नाव देत नाहीत तुम्ही. आणि जग
सगळं भजन पूजन करून एक शेवटी असं नाव घेतं की ज्याचं नाव त्यांना घेता येत नाही, आणि ते म्हणतात की सबका मालिक एक है. हा देव कोण आहे? सबका मालिक तर एक आहे, पण कोण आहे? ठीक आहे, तुम्ही तुमच्या ह्याचं नाव घेतलं, त्याचं नाव घेतलं, सगळ्याचं नाव घेतलं, हे सगळं नाव घेतलं, पण शेवटी जर आम्ही पाहिलं तर सर्व माणसाच्या मुखातून काय निघतं की एकच परमात्मा आहे, एकच देव आहे ज्यांनी सगळ्याला घडवलं आहे. मग असा देव कोण? अशा देवाविषयी तुम्हाला माहिती आहे काय? तुम्ही पूजा करता त्या अज्ञान देवाची, नाव त्याचं घेता, तुम्ही देवाला मान देणार असता, तुमच्या दैवताला तुम्ही पूजतात, पण शेवटी तुम्ही म्हणतात की एकानेच सगळं काय केलंय? विश्व निर्माण केलंय, सगळं त्याच्याद्वारेच आहे. मग असा कोण आहे हे तुम्हाला माहित नाही. मग मी त्याची सुवार्ता सांगतो ना, मी ते गाजवतो की तो कोण आहे. तो निराकार नाही, तो निर्गुण नाही, तो साकार आहे, सगुण आहे. निराकार म्हणजे ज्याला आकार नाही. तत्वज्ञानी म्हणतात की तो सर्व गुण संपन्न निराकार आहे, निर्गुण आहे. आता निर्गुण म्हटल्यानंतर दगड होऊ शकतो, दगडाला काही गुण नसतो. दगड जसा घडवू आम्ही तसा तो दगड घडू, छनी हातोडीने त्याचा पाटा होऊ शकतो, त्याचा वरवंटा होऊ शकतो, त्याची पायरी होऊ शकते, त्याची तोड होऊ शकते घराला बसवण्याची. हे माणूस घडवतो. पण गोटा मुळात कसा असतो? तो गुळगुळीत आहे, तो निर्गुण आहे, आणि त्याला आम्ही गुण, त्याला साकार करतो, त्या दगडाला साकार करतो आम्ही. आणि मग आम्ही म्हणतो की हे आम्ही घडवलंय, हा आमचा देव. मी घडवलेला देव कसं काय असू शकतो? ज्याला मी माझ्या हाताने घडवलं. मी काय चांगला मनुष्य आहे का? मी प्रत्येक मनुष्याविषयी बोलतो. कुठला मनुष्य चांगला आहे काय? त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की मी सगळ्यात चांगला आहे, मी आतापर्यंत अगदी स्वच्छ आहे, म्हणून मी जे काम केलं ते अगदी बरोबर आहे. कोणता माणूस छातीवर हात ठेवून सांगू शकतो? अगदी घरातला मोठा कर्ता पुरुष का असेना, काय त्याने काही जीवनामध्ये पाप नाही केलं का? जग पापी आहे. जिवंत उदाहरण आहेत आज आपल्याकडे. ते सांगतो मी, घडीघडी स्मार्टफोन आहेत. मग असा कोणचा धुतलेल्या दुधाचा आहे, धुतलेल्या तांदळाचा आहे, जो स्क्रोल करत असतो, पाहत असतो, आणि तो काही त्यामध्ये वाईट गोष्टी पाहत नाही, आणि कोण त्या थांबून पाहत नाही. त्यांनी सांगावं. मग मी घरातल्याला कसा म्हणू शकतो की आम्ही घडवले देव सोडून दुसरीकडे चालला? तू घडवले देव तर तुझ्यासारखेच असणार ना. आम्ही घडवले देव आमच्यासारखेच असणार, ते परिपूर्ण नसणार. ते आम्ही त्याला शेंदूर थापू, आम्ही त्याला काय वाटेल ते करू, उदबत्ती लावू, अगरबत्ती लावू, सगळं करू, तो पावणार नाहीये. जर तो पावायचा असता तर सगळ्यात पहिला आम्ही दुसऱ्याला पावला असतो, कारण की आम्ही त्याला घडवलंय. एखादं झाड, जर त्या झाडाला जर दोरी बांधून एरझरा मारून जर कोणाचं आयुष्य वाढत असतं तर सगळ्यात पहिलं मीच तो असतो. म्हणून आम्ही केलेल्या गोष्टी ह्या नश्वर आहेत, कारण की आम्हाला घडवणारा कोणी आहे. तर तुम्ही त्या दगडाची, त्या झाडाची, कुठल्या गवताची, काडीची, याची नव्हे तर मला शरण या, कारण की मी घडवलंय. कोण? तुम्हीच तुमच्या तोंडाने म्हणता की सर्व काही एकाच परमात्म्याने घडवलंय. मग त्याला शरण या, याची घोषणा मी करतो.
तो जो आहे तो कसा आहे, तो निर्गुण नाही, तो निराकार नाही, तो आकार आहे. आणि स्पष्ट लिहिलंय की त्याने आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं घडवलंय. कसं घडवलंय? प्रतिरूपाचं. म्हणजे कसा आहे तो? 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, नाक आहेत, कान आहेत, केस आहे, तोंड आहे, सगळं आहे. त्याच्या प्रतिरूपाचं. म्हणजे जसा तो आहे तसं त्याने मला घडवलंय. म्हणून तो माझ्यामध्ये आहे. म्हणून तू हे मंदिर स्वच्छ कर, याची शिकवण देण्याकरता मी सगुण होतो, साकार होतो. कारण की मी स्वर्गामध्ये आहे. मनुष्याने मला पाहिलं नाही. प्रत्येक मनुष्याची इच्छा हीच आहे की मला पाहायचं आहे. पण परमेश्वराला कोणीही मनुष्य पाहू शकत नाही ह्या देहामध्ये असताना. कारण की सूर्याला आम्ही 12 वाजता सूर्याला आम्ही असं बघू शकत नाही. डोळे फाडून बघू शकतो काय? नाही पाहू शकत. सूर्याला आम्ही पाहू शकत नाही. कुठल्या मोठा हॅलोजन लावलं तर आम्ही त्याला पण पाहू शकत नाही. मोठी आग जर लागली तर आग शेकोटी चांगली पेटवली तिच्या जवळ बसून असं करून आम्ही शेकू शकतो. पण त्या आगीजवळ असे डोळे घालून आम्ही तिला पाहू शकत नाही. कारण की आमची ती कॅपॅसिटी नाही. का? तर आमच्याकडून पहिल्यापासून पाप घडत आलं आहे आणि कोणीही त्याला त्यामुळे पाहू शकत नाही. म्हणून प्रत्येक जणाला आस लागली आहे की परमेश्वर कसा आहे. जगातला प्रत्येक व्यक्ती, नास्तिक असो, तत्वज्ञानी असो, सायंटिस्ट असो, कोणीही असो, न मानणारा असो, त्या न मानणाऱ्याला पण हेच बघायचं असतंय की परमेश्वर कसा आहे. त्याची उत्कंठा ऍक्च्युली तीच लागलेली असते. मग दाखव तुझा परमेश्वर कसा आहे. बघू दे मला काय घडतंय तुझ्या याने. मला बघायचंय. प्रत्येकाची इच्छा काय ती आहे. तोच मग सगळेजण म्हणणार आहे की तो निर्गुण आहे, साकार आहे, त्याला कोणी कधी पाहिलेलं नाही. मग त्याला कोणी पाहिलं नाही म्हणून आमच्या हाताने आम्ही घडवलंय हे सगळं. हे असं आहे, मग त्याला असं आहे, तो त्याला ते हे अमुक आहे, तमुक आहे, ढमुक आहे, हे असं आहे. आम्ही घडवलं हे असं आहे. त्याला कोणी आम्ही नाही पाहिलं म्हणून आम्ही घडवलं आणि आम्ही त्याला बघतोय. पण तो तसा नाही. त्याने स्पष्ट लिहिलं आहे की मी तुझ्या प्रतिरूपाचा, तू माझ्या प्रतिरूपाचा आहेस. म्हणून हे नाही, दगड नाही, झाड नाही, डोंगर नाही, असा नाही आहे मी. तो मी घडवलं तुझ्या प्रतिरूपाचं, तू माझं प्रतिरूप आहेस. मग हे प्रत्येक जण म्हणतो की मला देव बघायचा कसा आहे, तोच विश्वकर्ता कसा आहे, विश्वनिर्माता कसा आहे. मग मी सगळ्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वतः खाली उतरतो आणि मला पहा की मी काय आहे. ज्या निर्गुण निराकाराची तुम्ही अपेक्षा करता, जो साकार आणि सगुण आहे, पण तुम्ही म्हणता तो निर्गुण आणि निराकार आहे, तर तो निर्गुण निराकार तुमच्याकरता साकार होऊन या पृथ्वीवरती आला. तुम्ही म्हणता ना की परमेश्वर कसा आहे, ज्याने विश्व निर्माण केलं तर कोणी पाहू शकत नाही. मग तुम्हाला दिसण्याकरता, तुमच्या डोळ्यांनी बघण्याकरता त्याने आमच्यामध्ये काय केली? वस्ती केली. तुम्ही जे म्हणाल की आम्ही सगळे यज्ञ त्या देवाला करतो ज्याला आम्ही जाणत नाही, ज्याने सगळं विश्व निर्माण केलं. यांना जाणतो आम्ही, हे आहे, पण त्यांच्यापेक्षा कोणतरी मोठं आहे ज्याने सगळं निर्माण केलं, त्याला जाणत नाही. मग त्याला जाणा आणि त्याची ओळख पटवून देण्यासाठी तो आमच्यामध्ये आला. त्या देवाची तुम्ही पूजा करता, त्या देवाचा तुम्ही मान करा. मग त्या देवाने काय केलं आमच्यासाठी? तुझ्यासाठी काय केलं? तुला घडवलंय, तुला हात तुला ताकद दिली, तुला कुटुंब दिलं, तुला परिवार दिला, तुला समज दिली, तुला अक्कल दिली, तुला रोबोट नाही बनवलं. हा देव आहे.
वचन स्पष्ट सांगतं की त्यांनी त्याचा श्वास तुझ्यामध्ये फुंकलाय, प्राण तुझ्यामध्ये फुंकलाय. म्हणजे परमेश्वर कुठे वस्ती करतोय? आमच्यामध्ये वस्ती करतोय, कुठं बाहेर नाही करत. हे पाऊल ओरडून सांगतोय. आणि तेच ख्रिस्ती लोकही, ख्रिस्ताचे सेवकही तेच ओरडून सांगतात की देव आमच्यामध्ये आहे. पहा, स्वर्गाचं राज्य तुमच्या जवळ आलेलं आहे. त्याचा स्वीकार करा. इमानुएल, आम्हा बरोबर देव, आमच्या बरोबर देव. आमच्या बरोबर आमचा श्वास चालू आहे तोपर्यंत आहे ना, आम्ही जगतो चालतो ना. हा, तो श्वास गेल्याच्या नंतर आम्ही हलणार नाही, चालणार नाही. पण त्याच्यानंतर त्यांनी आशा दिली आहे की तुम्हाला मी नवीन शरीर देईन आणि तुम्हाला कायमचा माझ्याबरोबर ठेवील. मग आता हे जोही तत्वज्ञानी असेल त्यांनी उलथून पाहावे जगाचे ग्रंथ, मी म्हणेन. आणि कोणी अभिवचन दिलंय असं? ख्रिस्ताशिवाय, की मी तुमच्यासाठी परत नवीन शरीर निर्माण करतो. मृत्यू हा शेवट नाही. जगाच्या रहाटीप्रमाणे मृत्यू काय आहे? शेवट आहे. मेला म्हणजे संपला. आपण म्हणतो ना की आज आजारातून मुक्त झाला, एकदाचा गेला, काही घोर नाही आता त्याला. त्याचा घोर त्याच्यानंतर चालू होतो. आपल्याकडे इलाज करायला पैसे नसतात. दुःखात मेला, बाजूला म्हणतात इलाज नव्हता होत, मेला आणि गेला, सुटला एखाद्या आजारातून. तो आजारातून सुटला नाही, त्याच्यापेक्षा भयंकर अजून पुढे आहे त्याचे. कारण की परमेश्वराने ते कसं गुपित ठेवलेलं आहे आमच्यापासून. कारण की जो मरतो स्वर्ग त्यालाच दिसतो. आणि तो सांगायला माणूस तुमच्यामध्ये परत येत नाही की काय आहे म्हणून, मी काय वेदना भोगतो ते. म्हणून जिवंतपणे परमेश्वराने सांगितलंय की ही काय करा, ह्या प्रेमाचा स्वीकार करा, शेजारावर प्रेम करा, भावाभावामध्ये वैर निर्माण करू नका. अनाथ लोकांचा तुम्ही समाचार घ्या. तुम्ही ज्यांना कोणी नसेल त्याची देखभाल करा, प्रीती करा, प्रेम करा. कारण की मी प्रेम आहे, मी प्रीती आहे, हेच मी सांगण्याकरता आलो इथे. अजून कोणचं नाही. मी फक्त तुम्हाला 2च मार्ग देतो. मी 17 मार्ग देत नाही, 36 रस्ते मी देत नाही तुम्हाला. की एका रस्त्याने तुम्ही याल सगळे आणि तिथे एक मोठाच भला चौक निर्माण होईल. मग ज्याला कुठं कुठं जायचं त्याने तिकडं तिकडं जा, आपापल्या हिशोबाने जा. मी इकडे गेलो तिकडे मिळेल, मी तिकडे गेलो तिकडे मिळेल, इकडे गेलो तर इकडे काय मिळणार नाही. वाघ मिळेल, चिता मिळेल, ते फाडून खाईल. जंगलात गेल्यावर काय मिळणार आहे? म्हणून आम्हाला वाघाची पूजा करायची नाही, आम्हाला नागाची पूजा करायची नाही. कारण की परमेश्वराने त्यांना निर्माण केलंय, त्यांनी मनुष्याला निर्माण नाही केलं. म्हणून निर्मितीची पूजा करू नका. सांगण्याचा उद्देश काय आहे? निर्मितीची पूजा नाही. ज्यांनी निर्माण केलं त्याची पूजा करा, त्याची प्रार्थना करा, त्याची शिकवण अंगी करा. काय शिकवण आहे त्याची? आदर तिथ्य कर, एकमेकाचा सन्मान कर, शिवी देऊ नको. कोणी तुझ्या एका गालात मारलं तर दुसराही गाल पुढं कर. रागवू नको. कोणाला उगाच अरे मूर्खा असं म्हणू नको, कोणाला अरे वेडगाळा असं म्हणू नको. मग ही जर शिकवण आमचा देव प्रभू येशू ख्रिस्त देत आहे, मग याच्यामध्ये कुठे तुम्हाला काही नडतं? एक तरी खराब शेजाराप्रती कर, काय खराब शिकवण आहे? परमेश्वराची वचनं पाळ, काय खराब शिकवण आहे? द्रव्याचा लोभ धरू नको, दुसऱ्याच्या शेजाऱ्याच्या द्रव्याचा लोभ धरू नको, त्याच्या स्त्रीचा लोभ धरू नको, कोणाच्या स्त्रीचा म्हणजे कोणाच्या बायकोचा लोभ धरू नको, तिच्याकडे डोळे वटारून बघू नको. सांगण्याचं तात्पर्य माहिती का? वाईट शिकवण आहे. केलंच तसं तर मी तुला शिक्षा करीन. आणि कोणचाही बाप कोणत्या मुलांनी कोणत्या माणसाने जर आपल्या मुलीकडे बघितलं तर कोणचा बाप गप बसतो गप? ही जगिक उदाहरण आहे. बाप आणि मुलगी जर संगीत चाललेत आणि 2 मुलांनी जर
मुलीला बघून शिट्टी वाजवली तर बाप काय गप्प बसल का गप्प, का तुटून त्यांच्यावरती पडल, का पडल? मग हेच तर येशू ख्रिस्त हेच तर सांगतो की कुणाकडं कुठल्या कुमारीकडे तू वाईट नजर टाकू नको, तर तिला बहीणच मान. एकाच स्त्रीचा तू पती बन, दुसऱ्या सगळ्या तुला बहिणी सारख्या आहेत, त्या तुला सगळ्या आयासारख्या आहेत. मग कोणची शिकवण तुम्हाला नडते याच्यामध्ये? काय गैर नडतं याच्यामध्ये? नडतं कारण की आम्हाला बघायची सवय झाली. नाही दारू पिलो तर त्याचा धंदा कसा होईल, घरात भांडणं कसे होतील? कारण की मी नेमलेले देव मी पुसतोय त्याला, कशाला? दारूच्या गुत्त्याला, त्या बाटलीला, हिलाच मान. कारण ही जेव्हा मी पितो तेव्हा माझ्या अंगात येतो आणि मग घरामध्ये बघ मी कसा तांडव करतो. मग याला मान, त्याला मानू नको, कारण तो शांती करायला सांगतोय. असं कुठं असतं का घरात शांती शांती एकदम? हा, काहीतरी पाहिजे घरामध्ये, उपद्रव पाहिजे ना, भांडे फेकून दिले पाहिजेत, कुठं काहीतरी झालं पाहिजे घरामध्ये. असं शांत बसून कसं काय चालेल? असा शांतीचा देव कुठं असतो का? तसं नसतं. तर काय, मी आलो तर माझ्या पाया पड, दिवसभर काम करून आलो, मला देव मान, कारण की मी कमवतोय. नाही पाण्याचा ग्लास दिला तर मग तुझी बरोबर करतो. मग तर हे लोक, ख्रिस्ताची शिकवण अवघड लोकांना का वाटते? तर शांतीप्रिय जीवन जगू शकत नाहीत ना. मी तुम्हाला शिवी द्यायचीच नाही. आज माझी बायको, मी तिला एक पण शिवी द्यायची नाही. कसं काय जगते? काहीतरी कसं काय? आता वर्षभर मी तिला काहीच नको बोलू, नुसतं प्रेमानेच बोलू, प्रेमानेच बोलू, कसं काय होईल? कारण की मी तर वेगळं नेमलंय ना, मी तर वेगळे देव नेमलेत. मग जिससे प्यार होता है गुस्सा भी उसी पे होता है, मग जिससे प्यार होता है डांट के भी उसको ही मारेगा. मग हे प्रेम थोडी होतं. असं नाही, देव असं शिकवत नाही. त्याला सर्व घर कसं पाहिजे? चांगलं पाहिजे, शुद्ध पाहिजे. ती शिकवण आहे त्याची, येशू ख्रिस्ताची ती शिकवण आहे. आणि ही शिकवण तो देत होता. आणि मेल्यानंतर जीवन आहे याची घोषणा करत होता. कारण की येशू ख्रिस्ताने स्वतः उदाहरण घालून दिलं की मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करतो. काय? जेव्हा येशू ख्रिस्त मरणातून तिसऱ्या दिवशी उठले, त्यांना क्रूस खांबावरती दिलं, ते मेले आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठून 40 दिवस या पृथ्वीवरती राहून सगळ्याला दर्शन देऊन 500 माणसाला भेटून त्यांना आज्ञा देऊन की तुम्ही काय करायचं, काय सांगायचं, कुठे वागायचं, कसं वागायचं हे सगळं समजून मग वरती गेला आणि जाताना म्हणलं की मी जातो खरा पण तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. हे अभिवचन दिलंय त्यांनी. मग आता हे अभिवचन कोणी दिलंय का अजून जगामध्ये मला तर माहिती नाही. आणि त्याचं जिवंत उदाहरण दिलं. माझ्या पित्याच्या घरात राहायच्या पुष्कळ जागा, ज्याला तुम्ही म्हणता ना की जो देव आम्ही बघितला नाही, ज्या देवाला आम्ही कधी पाहिलं नाही, जो विश्वनिर्माता आहे, त्या विश्वनिर्मात्याच्या घरामध्ये म्हणजे माझ्या बापाच्या घरामध्ये राहायच्या पुष्कळ जागा आहेत. तुम्ही विश्वास तर करा, माझ्या वचनावर तर चला तुम्ही. नाही 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 नाही, हे काय बरोबर नाही. मेल्यानंतर कोणी जिवंत होतं का, कोणी वर जातं का? हे तर सगळे फेकम पाक आहे. असं कधी होत नाही. लोक येतात, लोक बसतात, लोक ऐकतात, त्यांना काहीतरी एक नवल विशेष ऐकायचं असते प्रत्येकाला की नवीन काय सांगतो. आमच्या शिकवणीपेक्षा याची शिकवण काय? मग याची शिकवण येऊन कुठं ठेपती तर पुनरुत्थानावरती, मेल्यानंतर जीवन नाही. हे होत नाही. लोक धरू नको, 2 धान्याची चाकरी करू नको, एकाचीच चाकरी कर. नाही, असं होत नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण यांना काय जड जाते? जड जाते. आमचा देव म्हणतो की तू 2 धान्याची चाकरी करू शकत नाही, तू धनाची आणि देवाची चाकरी करू शकत नाही. कारण की तू एकाची प्रशंसा करशील आणि दुसऱ्याचं काय करशील?
द्वेष करशील, मग लोकांना नाही, हे पण नाही जमत ना की माझ्याकडे पुष्कळ आहे. तो म्हणतो की दे तर तुला दिलं जाईल. ही मोठी कठीण गोष्ट आहे. आणि देणारे भरपूर देत आहेत. आणि जेव्हा देण्याचा विषय असतो तेव्हा लोक म्हणतात की नाही नाही, देवाला काय गरज आहे का त्याची, पैसे अडक्याची देवाला गरज नसते. देवाला पैसे अडक्याची गरज नाही. आणि इथं लिहिलं पण आहे की मनुष्याने त्याची स्तुती करावी, त्याचं गुणगान गावं, याचीही त्याला आवश्यकता नाही आहे. पण तुमच्या करता, तुमच्या आशीर्वादासाठी तो म्हणतो की दे म्हणजे तुला दिलं जाईल. कारण की मी जर तुला पृथ्वीवरचं सगळं दिलंय, मी जर माझा मुलगा तुला दिलाय, तर तुझा दशांश माझ्या भांडारामध्ये येऊ दे, याच्यासाठी की मी आकाश आणि कपाट उघडून तुला आशीर्वाद देईल. आणि मग लोक म्हणतात दशांश द्यायचा म्हणजे 10,000 पगार झाला, 1,000 रुपये द्यायचे होय, हे काय, हे तर डोक्याच्या पलीकडे. 9,000 काय होणार? त्या 9,000 तुमचे 90,000 करण्याची परमेश्वराची ताकद आहे. हा विश्वास आम्ही ठेवत नाही. आणि ही देवाची शिकवण आहे की दे तर तुला दिलं जाईल. माझी प्रचिती घेऊन बघ, मी तुला श्वास दिला, तू मानतोस ना एकच परमेश्वर आहे, एकच सगळं आहे, मानतोस ना, ही माझी वचन मान. मेल्यानंतर जीवन आहे हे तू मान, माझ्यावरती विश्वास ठेव. येशू ख्रिस्त म्हणतो की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरीही जगेल. काय? मेला असला तरीही जगेल. मग इतकं त्यांनी सांगून पण जर आम्ही म्हणू नाही नाही तो गुत्ताच बरा आणि ती गुटक्याची पुडी खाल्ल्याशिवाय होणार नाही, पुडी मिक्स करून आम्ही तोबरा चावत चाल रस्त्याने, इकडं घाम थूक, तिकडं घाम थूक. मग तुला कोणची शिकवण दिली? कोणत्या देवाचा तू पुजारी आहेस? तू जर म्हणतो की ह्या देवाला मानू नको, मग तू कोणत्या देवाला मानतो? रस्त्यावर घाण करून थुकणाऱ्या देवाचा तुला शिकवण आहे का? असल्या सांग, कोणतं शास्त्र आहे तुला सांगतंय की तू गुटखा खा आणि रस्त्यावर कुठं पण थुक, लोकांना किळस येईल त्याची? कुठं तरी सांगितलं असेल ना ग्रंथामध्ये. मग हेही नाही पाहिजे, हे खाणार. एकाचं मी त्या दिवशी ऐकलं की नाही नाही, सॉरी मी कोणाच्या विरोधात नाही, पण एक सत्य सांगतो की आज सोमवार आहे आणि अमुक देवाचा वार आहे, ह्या दिवशी मी दारू घेत नाही, पण ह्या दिवशी गांजा वाढला तर चालतो. काय? तो देवाचा प्रसाद आहे. काय? गांजा, नशेडी. त्याने तुझं डोकं दिवसभर भडकत राहील, तुझे डोळे लाल होतील, तू काय बोलशील तुला स्वतःला सूट नाही. तो देवाचा प्रसाद आहे गांजा. आणि मंगळ झालं म्हणजे दारू पी आणि गांजा पी, दोन्ही पी, फक्त सोमवारी नको पिऊ. हे देव सांगतो? कोणचा देव सांगतो? कोणचा परमेश्वर असा सांगतो? हे कोणी सांगत नाही. हे काय माणसाने नियम बनवले स्वतःच्या मनाचे, कोणी सांगत नाहीये. कुठला देव सांगत नाही, कोणचा धर्म सांगत नाही. आणि पवित्र शास्त्र सांगतं प्रत्येक तुम्हाला बंधन आहे व्यसनाचं ह्याच्यामध्ये. आणि म्हणून हे बोचतं, हे टोचतं मनाला की नको, हे जवळ आणू नको, कारण की मी केलेले सगळे अपराध काय होते उजेडामध्ये येतील. म्हणून मी अंधकारात राहू दे, जे आपलं चाललंय ते चालू दे. म्हणून आपल्या कानाची खास जिरवण्यासाठी लोक येतात, ऐकतात, काय विशेष काय. पण हे काय आहे, हे सगळं वेगळं आहे. इथं देण्याविषयी सांगतात, इथं प्रेम करण्याविषयी सांगतात, इथं शिव्या देऊ नको म्हणतात, इथं म्हणतात की खरं बोल, खोटं वागू नको, निंदा करू नको, चुगली करू नको, चहाडी करू नको. हे सगळं करायचं म्हणजे जरा अवघडच आहे. त्यापेक्षा मी इथं बरं होतं ना, सोमवारी मी शिव्या देणार नाही, मंगळवारी वाटून तेवढं देईल. एक दिवस आहे ना. आज उपास आहे, आज त्यांनी मारलं ठीक आहे, आज उपास, आज नाही मारणार, माझा उपास सुटेल मग त्याला बघतो. तर हे लोकांनी स्वतः केलेले काय आहे, नियम आहे. आणि पवित्र शास्त्र काय हे लोकांना अजूनही ठाऊक नाही. म्हणून मी म्हणतो की अशा लोकांकरता
त्यांनी हे वाचलं पाहिजे की देव काय, येशू ख्रिस्त काय. प्रभू करो हे वचन समजण्यास बुद्धी देऊ. आमेन. आमेन.